न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। नमस्कार मंडळी, मी गोपीनाथ शिंदे आणि आज आपण आलोय या कळंजाई मातेच्या गडावरती। आळे फाट्यापासून अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आई कळंजाई मातेचा हा डोंगर आपण पाहू शकता की या डोंगरावरती वाघबारशेला ही भव्य अशी यात्रा भरते। आज आपण आलो आहोत की या ठिकाणी जे देवस्थानच्या वतीने हा भव्य असा आरसीसी मध्ये घाट उभारण्यात आलेला आहे। आरसीसी मध्ये बनवलेला घाट खाली पाहिलं तर अगदी जशी कुस्तीच्या मैदानासाठी लाल माती असते अशी या बैलांसाठी पळण्यासाठी लाल माती पसरलेली आहे। भव्य दिव्य असं काम चालू आहे। पलीकडे जेसीबी चालू आहे, भरपूर कार्यकर्ते या घाटात काम करतायत। सगळ्या बाजूला पाहिलं तर सर्व संवर्धनाचं काम चालू आहे। सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी नैसर्गिक असा स्टेडियम, भव्य असं स्टेडियम आहे। कारण निसर्गाची देणगी या आई कळंजाई मातेच्या गडावरती आहे। की नियोजन कसं असणार आपण विचारूया की आपल्या बरोबर भरपूर असे इथे कार्यकर्ते आहेत, तर नक्की काय नियोजन असणार आहे यावेळेस? नमस्कार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आई कळंजाई मातेचा वाघबारस यात्रा महोत्सव मोरदरा, वडगाव आनंद, पादिरवाडी, आळेफाटा पूर्वी अगदी आई कळंजाईच्या मंदिराच्या अगदी समीप अशा प्रकारे बैलगाडा घाट होता आणि आजूबाजूच्या गावांमधील जुने जाणते बैलगाडा मालक या ठिकाणी नवसाचे गाडे म्हणून आई कळंजाई माता गडावर यायचे आणि आपला नवस त्या ठिकाणी आईला समर्पित करायचे। सहकुटुंब सहपरिवार जवळजवळ अहिल्यानगर जिल्हा असेल, आपला संपूर्ण पुण्यनगरी जिल्हा असेल, या 4-5 जिल्ह्यांमधून अगदी मुंबई पासून तर ठाणे, कल्याण पासून इकडे नाशिक पासून तर संभाजीनगर, अहिल्यानगर आणि आपला पुणे जिल्हा अशा 4-5 जिल्ह्यांमधून भाविक या ठिकाणी येतात। या वर्षीचं नियोजन अतिशय भव्यदिव्य आपण या ठिकाणी यात्रेचं स्वरूप बनवलेलं आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं यावर्षी 3 दिवस अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यती पहिल्या फेरीतल्या होतील। 4 बैली गाडा या ठिकाणी शर्यत होणार आहे। 600 टोकनची या ठिकाणी नोंद कालच झालेली आहे आणि जवळजवळ या 4 जिल्ह्यांमधून बैलगाडा मालकांनी काल या ठिकाणी आपले टोकन नोंदवलेले आहेत। टोकन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपण पाहतोय हा सिमेंट कॉन्क्रीटचा दोन्ही बाजूचा अशा प्रकारचा या घाटाच्या भिंती पाहून आणि सुंदर अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं पहिलं बैलगाडा शर्यतीला जे महत्वाचं आपण म्हणतो ते बैल थांबवण्यासाठी या ठिकाणी जे तळ बनलेलं आहे, ऑटोमॅटिक अशा प्रकारची त्याला गेट या ठिकाणी लावलेली आहे। एकदा तळ्यात बैलगाडा गेला तर तो घाटालाही मागे येत नाही आणि पुढे जात नाही। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाख मोलाची अशा प्रकारची बैलजोडी आपल्या घाटाला येणार आणि लेकरापेक्षाही जास्त जीव या ठिकाणी हा शेतकरी आपल्या बैलाला लावत असतो आणि त्याच्या बैलाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी यात्रा कमिटी सुद्धा अतिशय सुरक्षितता, म्हणजे आपण म्हणूया की सेफ्टी फर्स्ट अशा प्रकारची ही सुरक्षित यात्रा या ठिकाणी या डोंगर कड्यावर, डोंगर दऱ्यामध्ये गडावर भरत असते। पहिलं बक्षीस आपण ज्या पहिली फेरी होणार आहे त्या पहिल्या फेरीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं त्या ठिकाणी 1,01,111 रुपयाचं आहे आणि त्यातलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 75,000 रुपयाचं त्या ठिकाणी आहे। तृतीय क्रमांकाचं बक्षीस 55,000चं आहे आणि आपण जर फायनलच्या दिवशी पाहिलं तर फायनलच्या दिवशी जवळजवळ 5 लाख रुपयाची बक्षिसं आपण त्या ठिकाणी इतर देणगीदात्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत। आणि म्हणून जर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर 300-325 गाडा आपल्या या घाटाला पळाला होता आणि या घाटाचं नियोजन पाहून, ह्या घाटाचं तळ पाहून या वर्षी 600 टोकन म्हणजे दुपटीनं बैलगाडा मालकांनी या ठिकाणी ती नोंद केलेली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की हा जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये किमतीचा घाट या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आपल्या सगळ्या भागाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हिंद केसरी घाट म्हणून भविष्यामध्ये याला नावारूपाला येणारा हा घाट आज आपण या सगळ्या चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहतोय। आम्ही अतिशय स्वाभिमानानं, म्हणजे गर्वानं नाही परंतु स्वाभिमानानं या ठिकाणी सांगू इच्छितो की रोजचे 100-150 तरुण या ठिकाणी रात्रंदिवस श्रमदान करतात आणि येणाऱ्या भाविकांना खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये म्हणून सगळ्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी गेली 8-10 दिवस हे दिवाळीच्या अगोदरपासून चालू झालेलं श्रमदान अगदी यात्रेपर्यंत हे श्रमदान या ठिकाणी चालणार आहे। परंतु आता 600 परिपूर्ण टोकन झालेले आहेत। दर दिवशी 200 गाडा घाटाला पळणार आहे आणि फायनलच्या दिवशी
100 गाडा या ठिकाणी घाटावर पळणार आहे. 10 एकर मध्ये या ठिकाणी नुसती 4 चाकी दुचाकी वाहनांची पार्किंग असते आणि पाहण्यासारखं नियोजन या ठिकाणी आमची सगळी कार्यकर्ते मंडळी करत असते. म्हणून आज जे काही स्वरूप या ठिकाणी आपण खाली बैलगाडा घाटाचं पाहतोय, एक सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी बैलगाड्यांचं स्टेज निर्माण झालेलं आहे आणि देवस्थान कमिटीच्या माध्यमातून देणगीदात्यांच्या माध्यमातून उर्वरित कामं सुद्धा या ठिकाणी पूर्णत्वात जात आहे. खरोखर आता आपण खाली जाऊन जर घाटाच्या पायथ्याशी आपण जर गेलो आणि तेथील रचना पाहिली तर महाराष्ट्रातील मला वाटतं 1 नंबरचा अशा प्रकारचा हा घाट, म्हणजे नैसर्गिक अशा प्रकारची ही सुलभता ज्या घाटाला जी लाभली आणि एवढं मोठं 5-50 एकरचं पार्किंग बैलगाड्यांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात कुठं नसेल असं स्वरूप खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे झालेलं आहे. नक्कीच तुम्ही सांगितलं की ज्याप्रमाणे बळीराजा आपल्या मुलाला ज्याप्रमाणे जीव लावतो त्याप्रमाणे आपल्या बैलगाड्याला पळणाऱ्या बैलाला जीव लावतो. खरं पाहायला गेलं तर देवस्थानच्या वतीने त्या बैलांची एवढी छानशी निगा राखली गेली. कारण का खाली पळायला पाहायला गेलं धावपट्टीला अगदी पहिलवानाची जुगलबंदी होते. पहिलवान कुस्ती खेळताना ज्याप्रमाणे जुगलबंदी होते त्याचप्रमाणे या घाटामध्ये बैलांची जुगलबंदी होत असते. याचा खरं तर त्यांनी सर्वांनी विचार करून खरं तर या धावपट्टीवर पाहिलं तर संपूर्ण लाल माती पसरलेली आहे. कारण का तर मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या जीवांना कुठल्याही प्रकारे इजा होऊ नये म्हणून खरं तर ही देवस्थानच्या वतीने किंवा सर्व मंडळाच्या वतीने ही रचना करण्यात आलेली. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बैलांना कुठल्या प्रकारची इजा होऊ नये यासाठी जे थांबण्यासाठी तळ उभारले तर असं तळ कुठेही पाहायला मिळणार नाही. कारण समोर पाहायला गेलं तर बैल या बाजूने पळत येणार, या बाजूने या धावपट्टीवरून पळत आल्यानंतर लगेच ह्या बाजूचा हा दरवाजा बैल वर आल्यानंतर ह्या बाजूचा पूर्ण दरवाजा लगेच बंद होणार. हा दरवाजा बंद झाल्यानंतर ज्या वेळेस बैल थांबले जातात संपूर्ण किमान नाही म्हटलं तरी 11 ते 12 फुटाची ही भिंत इथं उभारलेली आहे. संपूर्ण अशी व्यवस्था केलेली आहे की कुठल्याही प्रकारची या बैलांना इजा झाली नाही पाहिजे. आणि नंतर या तळ्याची रचना या प्रकारे केलेली आहे की इथे सुद्धा भरपूर अशी लाल माती टाकलेली आहे. कारण का कुठल्याही प्रकारचे या बैलांना इजा होऊ नये यासाठी. आणि नंतर पाहायला गेलं तर संपूर्ण कमीत कमी 12 फुटाची ही भिंत, म्हणजे या भिंतीवरून पलीकडच्या बाजूला कुठेही बैल जाऊ शकत नाहीत. आणि शेवट बैल इथं थांबल्यानंतर या गेटमधून बाहेर आपल्या पडच्या दिशेने जातात. तर सर्व बैलगाडा मालकांना सर्व बैलगाडा रसिकांना एक विनंती आहे की मोठ्या प्रमाणात या यात्रेला सहभाग नोंदवावा. कारण का तर आपले बैल नाही तर आपली मुलं या यात्रेत सहभागी होणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी सुरक्षितता आहे ती या मंडळाने उत्तम रीतीने पाळलेली आहे, उत्तम रीतीने याचं संगोपन केले. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही यात्रा ही राज्यस्तरीय स्वरूपाची भेटणार आहे आणि थोडी थिडकी नाही तर 5 ते 6 लाखाची संपूर्ण बक्षीस आहेत या घाटासाठी. म्हणजे या पहिला दुसरा तिसरा चौथा किंवा फळीफोड असेल संपूर्ण पाहायला गेलं तर 5.5 ते 6 लाख रुपये एवढी मोठी बक्षीस आहेत. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात या यात्रेत सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे. आणि बाजूला पाहायला गेलं तर नैसर्गिक असं स्टेडियम आहे, म्हणजे निसर्गानेच बनवले हे स्टेडियम. आम्ही काय बनवणार पण निसर्गाने जे तयार केले कुठेही बसलं तरी घाट अगदी सुंदर रीतीने पाहता येणार, बैलांची जुगलबंदी सुंदर रीतीने पाहता येणार असं हे स्टेडियम तयार आहे. कारण हे नैसर्गिक वातावरणात आहे. तर भरपूर प्रमाणामध्ये सर्व बैलगाडा मालकांनी बैलगाडा शौकीनांनी या यात्रेचा लाभ घ्या ही सर्वांना नम्र विनंती असेल. गोपीनाथ भाऊ, जर या आपल्या बैलगाडा घाटाच्या तळ्याची जर रचना पाहिली तर ही शिवकालीन रचना आहे. आपण जसं आई कळमजाई माता गड म्हणतो तशा प्रकारचे आपण दगडी अशा प्रकारचं हे गडाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा दगड सुद्धा विशिष्ट प्रकारचा अशा प्रकारचा दगड आहे. असे दगडी तळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही नाही का. याचं कारण असं आहे तर सिमेंटचं या ठिकाणी आपण जर काही तळ बनवलं तर बैल जाऊन त्याला धडकतो, परंतु नैसर्गिकरित्या बैलाला दगडाचं ज्ञान असल्यामुळं अगदी आल्या बैल कितीही खालून 100-150च्या स्पीडनं जरी बैल आला तरी मात्र या दगडाला पाहून बैल त्या ठिकाणी शांत होतो. तळ जरी थोडंसं छोटं असलं परंतु अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं तळ, खाली घाटाला सुद्धा या ठिकाणी परत पाठीमारीत जाऊ नये म्हणून हे सुंदर अशा प्रकारचं गेट, म्हणजे पहिलीच संकल्पना महाराष्ट्रामध्ये आपल्या आई कळमजाई माता यात्रेच्या निमित्तानं आपण राबवली. आणि याची मात्र कॉफी आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बैलगाडा घाटावर घेतली जाते. बळीराजा प्रचंड अशा प्रकारची मेहनत करून त्या बैलाला जीव लावतो, परंतु त्याच्या पाठीमागे त्याची जी काही सौभाग्यवती असते, जी बैलगाडा मालकीन असते, तिचं सुद्धा मोठं योगदान ह्या सगळ्या बैलाला घडवण्यामध्ये असतं.
आपल्या मालकाला घडवण्यामध्ये असतं आणि तिला सुद्धा त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून या वर्षी डॉट 12 सेकंद 12:00 ची बारी येईल. तिला खऱ्या अर्थानं आपण यावर्षी पैठणी अशा प्रकारे देणार आहे आणि त्या गाडा मालकाला लोकमान्य पगडी, म्हणजे आपण म्हणूया की या बैलगाडा शर्यतीला जी लोकमान्यता प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे बैलगाडा मालकाला लोकमान्य पगडी आणि मालकिनीला बैलगाडा मालकिनीला या ठिकाणी आपण ती पैठणी त्या ठिकाणी देणार आहे. सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे. गोपी भाऊंनी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण निमंत्रण दिलेलेच आहे, परंतु आम्ही सुद्धा संपूर्ण वडगाव आनंद जुन्नर तालुक्याच्या वतीनं आणि या 4-5 जिल्ह्यातील गाडा मालकांना गाडा शौकीनांना प्रेक्षकांना विनंती करतो की आपण आवर्जून अशा प्रकारचं एक आगळं वेगळं भव्य दिव्य हे जे काही नियोजन आहे ते बघण्यासाठी यावं आणि आपण सगळ्यांनी या आई कळमजाई मातेचा आशीर्वाद घ्यावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही आतापर्यंत भरपूर ठिकाणी पाहिलं आपण की बैलगाडा घाट भरतात, बैल पळतात, घाटामध्ये येतात, घाटामध्ये जातात. तळ्याचं काम चांगल्या प्रकारे नसतं किंवा बैल ज्याप्रमाणे शेतकरी बैलांना जीव लावतो, आपल्या मुलाप्रमाणे जीव लावतो, पण बैलांची सुरक्षितता कशी पाळली जाते. परंतु तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली की दोन्ही बाजूला गेट बनवले पाहिजेत, घाटाच्या तोंडाशी गेट बनवलं पाहिजे किंवा एक्झिटला गेट बनवलं पाहिजे, एंट्रीला गेट बनवलं पाहिजे, संकल्पना कशी सुचली मग नक्की तुम्हाला? नाही, आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर जवळजवळ 1500 ते 2000 फुटाचे त्या ठिकाणी खोल दऱ्या आहेत. आधुनिक युगामध्ये आपण पाहतोय की बैल सुद्धा अतिशय ताकदवान अशा प्रकारची बैल असतात आणि एकदा शर्यतीमध्ये घाटाला बैल पळाला तो बेभान होतो आणि तो कुणीकडेही उधळू शकतो. म्हणून बैलगाडा मालकाचे नुकसान होऊ नये आणि जनावराला सुद्धा कुठे इजा दुखापत होऊ नये या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं अतिशय शांत डोक्याने या ठिकाणी विचार करून हे सुंदर अशा प्रकारचं हे तळ निर्माण करण्याचं काम केलं आणि घाटाने सुद्धा खाली बैल जाऊ नये म्हणून या ठिकाणी हे तिन्ही गेट म्हणजे बैल निघायलाय, पण VIP पाहुणे आले जे आपल्याला खऱ्या अर्थानं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री, त्यांना येण्यासाठी सुद्धा हे समोरचं गेट आपण या ठिकाणी बनवलेलं आहे की घाटाने वाजत गाजत अशा प्रकारे आपण आपल्या पाहुण्यांना घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या बैल एकदा यामध्ये येण्यासाठी एक गेट सुंदर आणि परत माघारी जाऊ नये म्हणून ते बंद गेट आणि दुसरं या ठिकाणी बैल गाड्यापासून वेगळा झाला तर बाहेर काढायला सुद्धा एक गेट अशा प्रकारे सुंदर नियोजन या ठिकाणी या अगदी आपण त्याला म्हणूया की एक इनोव्हेटिव्ह काम या बैलगाडा क्षेत्रामध्ये या मोरदाऱ्यातल्या वडगाव आनंद पादिरवाडी आळीफाटा परिसरातल्या सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन केलेला आहे. घाट तयार केलाय जी बैलांची सुरक्षितता बाळगे, तर नक्की तुम्हाला काय वाटतंय इतर बैलगाडा मालकांना तुम्ही काय सांगाल? गोपीनाथ भाऊ, या ठिकाणी मी गाडा मालकांना सांगतो की या ठिकाणी यायला काही हरकत नाही, आपल्या बैलाचं काही नुकसान होणार नाही. या ठिकाणी आम्ही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बैल जर खालून पळत आले, घाट तळ छोटं आहे पण बैल इथं अडकतात आपली, कारण रिटर्न जाण्याचं गेट आपण बनवलेलं आहे. ह्या इकडे कडे कुडे आहेत, आमच्याकडे कडे असल्यामुळे हे तळ बंदिस्त तळ बनवलं आहे. याच्यामुळे काय होईल की आपला बैल हा जागेवरती आपण पकडू शकतो, म्हणजे बैल इथून बाहेर जाण्याची भीती नाही. नक्कीच तुम्ही सांगितलं की इथून बाहेर बैल हा जाऊ शकत नाही, कुठल्या प्रकारची इजा होणार नाही. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे घाट पाहिला आपण वर्ण पाहिला तळाच्या बाजूने, परंतु ज्या बाजूने आलामसर उभे आहेत किंवा ज्या ठिकाणी बैलगाडा सुटणार आहेत त्या ठिकाणी पाहिलं आपण, तिथपासून ते वरपर्यंत आपण पाहायला गेलं तर वरपर्यंत धावपट्टी पहा, अगदी सुंदर अशी धावपट्टी तयार झालेली आहे. जिल्हास्तरीय नाही तर राज्यस्तरीय स्तरावरती सुंदर असणारी धावपट्टी, कारण आता सांगितलं का हिंद केसरी अशी बारी या घाटामध्ये पळाली पाहिजे किंवा येणार आहेत. मोठ्या प्रमाणात काय कार्यकर्त्यांचं काम चालू आहे, संवर्धनाचं काम चालू आहे. नैसर्गिक भिंती पाहायला गेलं तर या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे. आपण विचारूया कार्यकर्त्यांना की कशा प्रकारे काम चाललंय. खरं पाहायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्रात ज्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे, कारण पहिली पिढी पाहायला गेलं तर वामन तुकाराम मोरे, नंतर संपत मोरे आणि नंतर त्यांची ही तिसरी पिढी पाहायला गेलं तर त्यांचं मार्गदर्शन मोलात ठरलेलं आहे. कारण त्यांचं आपण म्हणतो ना एखाद्याच्या रक्तातच हा किडा लागतो, रक्तात किडा असल्याशिवाय काय काम होत नाही, त्याप्रमाणे यांच्या रक्तातच तो किडा आहे. कारण बैलगाडा 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 यांना कसं आहे म्हटलं तर यांच्या डोक्यात फक्त बैलगाडाच. पण नक्की या घाटाचं नियोजन कसं केलं आणि एवढा सुंदर घाट बनवलाय, अगदी दृष्ट लागणारा घाट बनवलाय, तर संकल्पना नक्की काय कशा प्रकारे तुम्हाला सुचलं एवढा सुंदर घाट करावं? ही हिंद केसरी घाट बनवायची संकल्पना आमच्या साहेबांची आणि पुणे जिल्ह्यात 1 नंबरचा घाट बनवायचा आहे आम्हाला.
त्यासाठी आमचे सगळे अहोरात्र सगळे आम्ही मित्रमंडळी किंवा आमचे सगळे वर्ग मित्र सगळे आम्ही श्रमदानाने सगळे हे काम करत असतो. हे आता नैसर्गिक तुम्ही आता पाहायला गेलं तर वामन तुकाराम मोरे हा, हे तुमचे आजोबा. आजोबा तर तुम्हाला या बैलगाडा छंद कसा लागला हो? या आजोबांच्या अगोदरपासूनचा छंद आहे हा. नाही, पण तुम्ही या क्षेत्रात म्हणजे कसा छंद कसा लागला तुम्हाला? ही आवड पूर्वीपासूनच आलेली एक एक पिढी रक्तातच रक्तातलाच नाद आहे हा आमचा. त्यामुळे इथून पुढे ही पिढी अशीच चालू राहणार. त्यामुळे हा आतापासूनच तयारी केली की पुढच्या पिढीला हा घाट असाच राहायला पाहिजे. नक्कीच तुम्ही सांगितलं की अगदी सुंदर असा घाट बनवलाय, RCC कॉन्क्रीट मध्ये घाट बनलाय. पुढे पाहायला गेलं तर नाही म्हटलं तर किमान 100 वर्ष नाही, अगदी 200 वर्ष या घाटाला काही त्रास होणार नाही. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काम करतायत. कारण पाहायला गेलं तर आता ही कलाकृती पाहायला गेले तर ही पाहायलाच भेटत नाही. कारण दगडी काम करणारे, शिवकालीन दगडी काम करणारे आपल्या पुढे पाहायलाच मिळत नाही. कारण 14 पिढ्यांची घराणेशाही शिवकालीन रचना. कारण शिवकालीन रचना पाहायला गेलो तर हे नैसर्गिक दगड कशा प्रकारे रचायचे हे पाहू शकतात. कशा प्रकारे रचायचे, नक्की चिरेबंदी कशी आहे. कारण ही अगदी महाराजांच्या काळातली शिवकालीन रचना. कारण दगड कसे रचले पाहिजे, कसे किल्ले होते, आज त्या काळी रचलेले किल्ले आजही हजारो वर्ष झाले जसे तसे किल्ले आहेत जे दगडी काम केलेले, तर ते हजारो वर्ष परत राहिले पाहिजे. तर नक्की हे काम करतात. आपण त्यांना विचारू की नक्की काम कशा प्रकारे करतात आणि काय नक्की संकल्पना कशी आणि काय. आता जे बांधकाम चालू आहे, कारण कळमजाई मातेच्या गडावरती तुम्ही वरच्या बाजूला 2-3 भिंती बांधल्या, तिथे भिंती बांधल्या, अनेक ठिकाणी कामं तुमची चालू आहेत. तुम्ही पाहायला गेलं तर चिरेबंदी कामात तुम्ही स्पेशलिस्ट आहे. जसे महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात स्पेशलिस्ट होते चिरेबंदी बांधणारे, तशी तुम्ही त्या काळातले आजही तुम्ही या दगडी कामातले स्पेशल. नक्की स्पेशल आम्ही हे काम आता हातात घेतलेली, आमच्या बापापासून आज्यापासून वरडा तागिती हे काम आमची चालू आहे. पिढ्यानपिढ्या चालू कामं झालेली आहेत. मग बापाने शिकवलं, आज्याने शिकवलं, नंतर आम्ही हे काम शिकलो करायला. नक्कीच पाहायला गेलं तर हे सोपं काम नाही. कारण यांनाही त्यांच्या आज्याने शिकवलं, वडिलांनी शिकवलं, आणि आजही त्यांनी ती कलाकृती जपण्याचं काम आज केले. 2-2, 3-3 टनाच्या दगडी इथं लावलेल्या आहेत. 100, 200, 500 किलोची तर छोटी दगड आहे, पण 2-2 टनाच्या दगडी इकडे तुम्ही पहा, इकडे या. हे बघा आता नवीनच भिंत झाली, आता नवीनच झाली. हे नैसर्गिकरित्या मृद संधारांचं पण काम आहे. हे पहा. या आळेफाटा नगरी असेल, वडगाव आनंद, पंचक्रोशी असेल, किंवा या तालुक्यातील अतिशय जागृत आणि आपल्या सगळ्यांची ही जगन्माता आई कळमजाई माता, या आई कळमजाई मातेचा हा जो काही वार्षिक यात्रा महोत्सव असतो सालाबाद प्रमाणे, तो या ठिकाणी 12 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 असा साप्ताहिक यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी चालू असणारी तयारी, त्या तयारीमध्ये अगदी आकर्षक अशा प्रकारची या वर्षीची नवनिर्मिती म्हणजे या बैलगाडा घाटाची नवनिर्मिती, हिंदकेसरी बैलगाडा घाट या शिवजन्मभूमीमध्ये प्रथमच या ठिकाणी आपल्या तालुक्याला प्राप्त होतोय. याचा खऱ्या अर्थानं सार्थ स्वाभिमान आपल्या सगळ्या या वडगावकर, आळेफाटा, पादिरवाडी, मोरदारा, पंचक्रोशीला आहे. कसं नियोजन आहे? हिंदकेसरी टॉप कसं नियोजन आहे? हिंदकेसरी टॉपचं नियोजन आहे. कसं नियोजन आहे? हिंदकेसरी टॉपचं